तुमच्या आर्थिक समस्या असू द्या, मानसिक समस्या असू द्या किंवा शारीरिक समस्या असू द्या, सगळ्या प्रकारच्या समस्यांवर दत्तमंत्रांनी उपाय होतो. दत्तगुरूंच्या काही खास मंत्रांचा जप केला असता आपली कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या ती दूर होते. तुम्हालाही तुमची समस्या दूर करायची आहे का? मग दत्तगुरूंच्या काही खास मंत्रांचा जप तुम्ही नक्की करा. कोणते मंत्र म्हणायचे, कोणत्या मंत्रांनी नक्की कोणत्या प्रकारची समस्या दूर होते, त्यासाठी हा व्हिडिओ ऐका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. दत्तगुरूंच्या काही खास मंत्रांचा जप केला असता घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न होतं. घरातील वास्तुदोष दूर होतो. त्याचबरोबर आध्यात्मिक उन्नती होते. कुठल्याही प्रकारची आलेली अचानक संकट असू द्या, समस्या असू द्या, त्यातूनही रक्षण होतं. पितृदोष दूर होतो. त्याचबरोबर ऐहिक आणि पारमार्थिक प्रगती होते. दत्तजपामुळे मन घट्ट आणि खंबीर बनतं. भीती निघून जाते. या सगळ्याचा अनुभव तुम्हालाही घ्यायचा असेल तर तुम्ही मंत्र जपाबद्दल आणि दत्तगुरूंच्या मंत्राबद्दल या व्हिडिओतनं जाणून घ्या. आता दत्तगुरूंचा एक अगदी साधा सोपा मंत्र आहे. या मंत्राचा जप केल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. मंत्र काय आहे? श्री गुरुदेव दत्त. हा मंत्र तुम्ही कितीतरी वेळा ऐकला असेल, पण या मंत्राने नक्की लाभ काय होतो आणि हा मंत्र किती वेळा म्हणायचा, कुणी म्हणायचा, याबद्दल मात्र तुम्हाला माहीत नसेल. मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा नित्य जप केल्यामुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळते. या मंत्राच्या नित्य जपाने पितृदोषापासून सुटका होते. हा तारक मंत्र म्हणून प्रचलित आहे. पितरांच्या पीडेतून मुक्ती देण्याबरोबरच दत्तगुरूंच्या साधनेसाठी हा उत्तम मंत्र मानला जातो. त्याचबरोबर दत्त साधनेमध्ये या मंत्र जपाने प्रचंड वाढ होते. मानसिक बळही वाढतं. हा मंत्र जप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे करू शकतात. हा मंत्र प्रत्येकाने किमान 11 वेळा तरी रोज म्हणावा. जमत असेल तर तुम्ही 108 वेळा म्हणजे एक माळ सुद्धा या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतरचा दुसरा मंत्र आहे ओम दत्तात्रेयाय नमः. हा मंत्र रोज जमेल तितका जपावा. म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा सुद्धा तुम्ही जपू शकता. या मंत्राने काय होतं? या मंत्राच्या नित्य जपामुळे दत्तगुरूंची कृपा तर होईलच, पण त्याचबरोबर हा मंत्र अगदी साधा सोपा असल्याने म्हणायला सुद्धा सुलभ आहे. जितका जप आपण करू तितक्या झपाट्याने आपल्या समस्या दूर होऊ शकतात. मग ती समस्या आर्थिक असू द्या, शारीरिक असू द्या किंवा मानसिक असू द्या. तुमचे प्रयत्न पुरेसे पडत नाहीयेत किंवा तुमच्या प्रयत्नांना यश येत नाहीये आणि समस्येतून मार्ग निघत नाहीये, अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. दत्तगुरूंच्या कृपेने तुम्हाला तुमच्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग निश्चितच सापडतो. पण एक महत्त्वाची सूचना आहे. मी इथे 7 मंत्र सांगणार आहे. त्यातला कुठलाही एक मंत्र निवडायचा आहे आणि त्याचा नियमित जप करायचा आहे. आज एका मंत्राचा जप केला, उद्या दुसऱ्या मंत्राचा जप केला, असं नाही करायचं. कुठलीही एक साधना सातत्याने करणं आवश्यक आहे. म्हणून कुठलाही एक मंत्र निवडा, एक ठराविक संख्या ठरवा आणि त्या संख्येने तो जप रोज नित्यनियमाने करा. सातत्य जर तुम्ही तुमच्या साधनेत ठेवलं तर तुम्हाला अपेक्षित असा परिणाम मिळू शकेल. त्यानंतरचा मंत्र आहे दत्त गायत्री मंत्र. दत्त गायत्री मंत्र कसा म्हणायचा ऐका. दत्तात्रेयाय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्. या दत्त गायत्री मंत्राचा जप रोज किमान 11 वेळा तरी दत्तभक्तांनी करावा. या मंत्राचा जप मनोभावे आणि सद्भावनेने केल्यामुळे योग आणि वाचा सिद्धी प्राप्त होते. मनशांती मिळून प्रगतीत वाढ होते. तुम्हाला आयुष्यात अडकल्यासारखं वाटत असेल, प्रगतीच होत नाहीये, आर्थिक प्रगती होत नाहीये, करिअरमध्येही प्रगती होत नाहीये आणि मनशांती मिळत नाहीये, अशी जर तुमची समस्या असेल तर तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करा. आता तुमची मनोकामना पूर्ण व्हावी अशी तुमची इच्छा आहे का? म्हणजे खूप मनामध्ये एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं कधी कधी असतं की काही व्हावं, माझ्या आयुष्यातलं हे काम व्हावं, कुठला तरी चमत्कार व्हावा आणि हे काम व्हावं, अशी एखादी मनोकामना असेल तर त्या मनोकामनेपूर्तीसाठी सुद्धा एक मंत्र आहे. तो मंत्र याप्रमाणे ओम सद्गुरुवे श्री दत्तात्रेयाय भगवते नमः. हा मंत्र किमान 11 वेळा नक्की जपावा. गुरुवारी आणि पौर्णिमेला 108 वेळा जपावा. या मंत्राच्या नित्यपठनाने सर्व इष्ट मनोकामना पूर्ती होते.
तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होते आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. आता तुमची एखादी वस्तू हरवली असेल आणि ती सापडत नसेल तर त्यासाठी एक विशिष्ट मंत्र आहे. त्या मंत्राचा जप जास्तीत जास्त करावा. मंत्र असा आहे: कार्तवीर्य अर्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरेण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते. वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबे स्वामी यांनी या मंत्राची रचना केली आहे. तुपाचा दीप दत्तगुरूंसमोर लावून हा मंत्र एकांतात जपल्यास नष्ट झालेली किंवा गेलेली वस्तू परत मिळते असा या मंत्राचा अनुभव येतो. आता तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचण असेल, पैशाची समस्या आहे, काही केलं तरी घरात पैसा टिकत नाही, बऱ्याच जणांच्या घरात तर पैसाच येत नाही आणि त्यामुळे तुम्ही अगदी परेशान होऊन गेला असाल, तुम्ही चिंतेमध्ये असाल, तर हमखास आर्थिक अडचण नष्ट करणारा एक दत्तगुरूंचा मंत्र आहे. तो मंत्र असा आहे: ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः. या मंत्राचा रोज 11 वेळा तरी जप करावा. तुम्हाला शक्य असेल आणि लवकर फलप्राप्ती हवी असेल तर तुम्ही 21 किंवा 108 वेळा जप करू शकता. दत्तगुरूंच्या या मंत्राचा जप केल्याने शीघ्र फलप्राप्ती होते. खास करून आर्थिक समस्येतून सुटका होते. अनुभव घेऊन बघा. फक्त या मंत्रांमध्ये तुमची श्रद्धा असू द्या, भक्ती असू द्या. आता जर तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असाल, तुम्हाला आध्यात्मिक साधनेमध्ये प्रगती हवी असेल, भक्तिमय तुमचं मन व्हावं असं वाटत असेल, मनात इतर वाईट विचार येत असतील आणि त्यामुळे भक्ती करताना अडचणी निर्माण होत असतील, तर तुम्ही या मंत्राचा जप करा. हा मंत्र असा आहे: दत्तात्रेय गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. या मंत्राचा जप रोज 11 वेळा जसा जमेल तसा करावा. 21 वेळा, 108 वेळा किंवा अगदी 121 वेळा केला तरी चालेल. दत्तात्रेयांना माता मानून शरण जावं. त्यांची कृपा संपादन करायला हा अत्यंत उत्तम असा भक्तिरसमय मंत्र आहे. या मंत्रामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती होईल. या मंत्रामुळे लेकरू बनून आपण दत्तात्रेयांची कृपा मिळवू आणि या मंत्रामुळे आपल्या भक्तीमध्ये वाढ होते. दत्तगुरूंच्या चरणांवर आपलं मन स्थिर व्हायला सुरुवात होते. मित्रांनो, हे होते 7 मंत्र दत्तगुरूंचे. यापैकी कुठलाही एक मंत्र तुम्ही निवडायचा आहे. जसं की तुमची आर्थिक समस्या आहे तर आर्थिक समस्येसाठी सुद्धा एक मंत्र सांगितलाय. जर एखादी खास इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा मंत्र आहे. तर तुम्ही व्हिडिओ नीट ऐका. एकदा ऐकून लक्षात आलं नसेल तर 2दा ऐका. म्हणजे कुठला मंत्र नक्की कशासाठी आहे ते तुमच्या लक्षात येईल आणि तो मंत्र व्यवस्थित लिहून घ्या आणि त्या मंत्राचा रोज नित्यनियमाने जप सुरू करा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात होणारा बदल लवकरच दिसेल. जय श्री गुरुदत्त. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.